नमस्कार मंडळी. यंदा शनी जयंती कधी आहे? अमावस्या तिथी कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ पूजाविधी आणि उपाय. शनिदेव जयंती ही ज्येष्ठ मासामधील अमावस्येला साजरी केली जाते. यंदा 16 मेला शनी जयंती साजरी केली जाणार आहे. यंदा शनी जयंती ही शनिवारी आहे, त्यामुळे खूपच महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी शनिदेवाची पूजा, तीळ आणि काळे तीळ अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करणे, साडेसाती किंवा ढय्या यांच्या कष्टापासून मुक्त होण्यासाठी विशेष दिवस मानला जातो. अमावस्या तिथी प्रारंभ 16 मे 2026 पहाटे 4:12. अमावस्या समाप्ती तिथी 17 मे 2026 रात्री 1:31. पूजेची वेळ संध्याकाळी. पूजेची वेळ संध्याकाळी खूपच उत्तम मानली जाते. पूजाविधी. या दिवशी शनिदेवाची पूजा आणि अभिषेक केला जातो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जवळील शनी मंदिरात जाऊन मोहरीचे तेल, काळे तीळ, काळे उडीद आणि निळे फूल अर्पित करा. मूर्तीवर तेल, तीळ आणि काळे उडीद चढवा. शनी जयंतीला केले जाणारे मुख्य उपाय. दान. काळे तीळ, सरसोचं तेल, काळे उडीद डाळ, काळे कपडे, चप्पल, छत्री या गोष्टी गरजवंतांना आपण दान करू शकतो. त्याचबरोबर गरजूवंत व्यक्तीला आपण अन्न, वस्त्र आणि धन दान करू शकतो. त्यानंतर पिंपळाखाली दिवा लावणे. संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली पिठाचा चौमुखी दीपक लावा. त्यामध्ये मोहरीचे तेल वापरा. पुढील उपाय आहे मंत्र आणि चालीसा. या दिवशी शनी मंत्राचा जप करावा. मंत्र. ओम शं शनीश्वराय नमः. दुसरा मंत्र आहे ओम प्रां प्रीं प्रों सः शनीश्चराय नमः. या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. शनी चालीसाचा पाठ करावा. शनी जयंतीला आपण हनुमानजीची पूजा करू शकतो. शनिदेवला प्रसन्न करण्यासाठी हनुमानची पूजा करणे खूप प्रभावी मानले जाते. या दिवशी आपण छायादान देखील करू शकतो. एका लोखंडाच्या कटोऱ्यामध्ये मोहरी तेल घेऊन त्यामध्ये आपला चेहरा बघायचा आहे आणि त्यानंतर ते तेल एखाद्या जरूरतमंदला दान करायचं आहे. शनी जयंतीच्या दिवशी काय करायचे नाही. या दिवशी तामसिक भोजन करायचे नाही. कोणत्याही गरीब, असहाय्य किंवा मजदूर लोकांना किंवा व्यक्तींना अपमानित करायचं नाही. अशा प्रकारे आपण बघितलं शनी जयंती कधी आहे, ती कोणत्या प्रकारे साजरी करायची आहे, कोणते विशेष उपाय करायचे आहे आणि या दिवशी काय करायचं नाही, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कमेंटमध्ये जय शनिदेव लिहिण्यास विसरू नका.